हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC राज्यसेवा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. 2014 पासून 2017 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही जर बघितलेले नसेल तर ते लेक्चर तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे ते पॉईंट तुमचे या PYQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तुम्हाला जर राज्यसेवाच्या किंवा कंबाईनच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करत चला. पहिला प्रश्न, उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन आहे फर्स्ट, 2005 सालच्या सैम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. सेकंड आहे, यशपाल समितीने ही उच्च शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. थर्ड आहे, सध्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणेऐवजी एकच नियामक यंत्रणा उच्च शिक्षण क्षेत्रात केंद्र शासनाने प्रस्तावित केली आहे. ती यंत्रणा म्हणजे उच्च शिक्षण समक्षीकरण नियामक यंत्रणा म्हणजेच हिरा. ऑप्शन फोर्थ, सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ अनुदान आयोग UGC हे एकमेव अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा आहे. तर मित्रांनो, उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर यामध्ये चुकीचे विधान कोणते आहे? तर फर्स्ट ऑप्शन, 2005 मध्ये सैम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. तर हे विधान बरोबर आहे. सेकंड, यशपाल समितीने ही उच्च शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. तर हे पण विधान बरोबर आहे. थर्ड, सध्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणेऐवजी एकच नियामक यंत्रणा उच्च शिक्षण क्षेत्रात केंद्र शासनाने प्रस्तावित केली आहे आणि ती यंत्रणा म्हणजे कोणती? तर हिरा यंत्रणा. तर थर्ड ऑप्शन पण बरोबर आहे. तर मित्रांनो, आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर ऑप्शन फोर्थ हे चुकीचे विधान आहे. सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ अनुदान आयोग UGC एकमेव अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा आहे. तर हे विधान चुकीचं आहे. तर ऑप्शन फोर्थ करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी योग्य विधान निवडा. अ विधान आहे, भारतामध्ये प्रत्येकी 1000 लोकसंख्येमागे एकपेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहेत. ब, जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे किमान प्रमाण 30,000 लोकांसाठी 3 डॉक्टर असे असावे. पर्याय उत्तरे काय आहे? फक्त अ, फक्त ब, थर्ड फक्त अ आणि ब दोन्हीही, फोर्थ अ ब दोन्हीही नाही. तर मित्रांनो, भारतामध्ये प्रत्येकी 1000 लोकसंख्येमागे एकापेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहेत. तर हे विधान बरोबर आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे किमान प्रमाण 30,000 म्हणजे 1000 लोकांसाठी 3 डॉक्टर असे असावे. तर हे विधान चुकीचं आहे. तर मग योग्य आन्सर काय आहे? ऑप्शन फर्स्ट फक्त अ. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या परराष्ट्र धोरणापैकी पूर्वलक्षी कृती धोरणासंबंधी विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखायचे आहे. तर ऑप्शन आहे फर्स्ट, हे धोरण भारताच्या विस्तारित शेजारी देश म्हणजेच आशिया पॅसिफिक प्रदेशावर भर देते. सेकंड, हे धोरण मुळात आर्थिक पुढाकार म्हणून आखण्यात आले. थर्ड, या धोरणाने आशिया पॅसिफिक प्रदेशाची ईशान्य प्रांतातून सुधारित संपर्काचा पुरस्कार केला आहे. आणि फोर्थ आहे, या धोरणाने कृतिशील राजनयांचा पुरस्कार करत आशिया पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लष्करी हस्तक्षेपाची पुरस्कार केला आहे. तर यापैकी भारताच्या परराष्ट्र धोरणापैकी पूर्वलक्षी कृती धोरणासंबंधी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर मित्रांनो, हे धोरण भारताच्या विस्तारित शेजारी देश म्हणजेच आशिया पॅसिफिक प्रदेशावर भर देते. तर फर्स्ट हे ऑप्शन बरोबर आहे. हे धोरण मुळात आर्थिक पुढाकार म्हणून आखण्यात आले होते. तर हे सेकंड विधान पण बरोबर आहे. या धोरणाने आशिया पॅसिफिक प्रदेशाशी ईशान्य प्रांतातून सुधारित संपर्काचा पुरस्कार केला आहे. तर थर्ड ऑप्शन पण करेक्ट आहे. फोर्थ, या धोरणाने कृतिशील राजनयांचा पुरस्कार करत आशिया पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लष्करी हस्तक्षेपाचाही पुरस्कार केला आहे. तर मित्रांनो, ऑप्शन फोर्थ हे चुकीचं आहे आणि आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणापैकी कोणते चुकीचे विधान आहे ते ओळखायचे आहे. तर ऑप्शन फोर्थ हे चुकीचे विधान आहे. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, ज्ञानपीठ पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या. काय हा पुरस्कार भारत सरकारद्वारा 1952 पासून प्रायोजित आहे. ब 1982च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता. क आता लेखकाच्या जीवनातील योगदानाबद्दल दिला जातो. ड 2017च्या पुरस्कार कृष्णा सोबती यांना घोषित झाला आहे. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. तर पर्याय उत्तरे काय आहे. अ ब क सेकंड, ब क ड थर्ड, अ आणि ड फोर्थ आहे. अ ब क आणि ड. तर मित्रांनो, ही चालू घडामोडीचे क्वेश्चन आहे आणि ही क्वेश्चन पेपर 2018ची आहे, राज्यसेवा प्रिलियमची. तर हे लक्षात ठेवा. तर यापैकी ज्ञानपीठ पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. तर हा पुरस्कार भारत सरकारद्वारा 1952 पासून प्रायोजित आहे. तर अ हे विधान चुकीचं आहे. तर यामध्ये मित्रांनो, हा प्रश्न आपण एलिमिनेशन पद्धतीने पण सॉल्व करू शकतो. तर अ हे विधान चुकीचं आहे. तर ऑप्शन फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ हे या ठिकाणी निग्लेक्ट होईल आणि आपलं करेक्ट आन्सर काय येईल मग. ऑप्शन सेकंड, ब क आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर ऑप्शन आहे एन के सिंग, एन के मिश्रा, एन के राजन आणि एन के त्यागी. तर मित्रांनो, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर ते एन के सिंग हे होते. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील विधानापैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण MMRDA विषयीचे कोणते विधान चुकीचे आहे. तर एक, या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. सेकंड, या प्राधिकरणाची स्थापना 1975 साली झाली आहे. थर्ड, महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्रशासन करते. फोर्थ, या प्राधिकरणाने दळणवळण, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या विभागामध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तर मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण याविषयीचे चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत, हे विधान बरोबर आहे. या प्राधिकरणाची स्थापना कधी झाली होती. तर ते 1975 साली झालेली आहे. तर हे सेकंड विधान पण बरोबर आहे. थर्ड, महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते. तर मित्रांनो, महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करत नाही. तर थर्ड ऑप्शन हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विधान कोणतं आहे तेच ओळखायचं आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, आपण चालू घडामोडीचे प्रश्न बघत आहोत. तर 2018ची प्रिलियमची क्वेश्चन पेपर आहे ही, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर धीरेंद्र पाल सिंह इतक्यात बातम्यांमध्ये होते त्यांच्याबाबत काय खरे नाही. तर फर्स्ट आहे ते नॅक राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद हे संचालक होते. तर मित्रांनो, फर्स्ट हे विधान बरोबर आहे. ते नॅक म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदचे संचालक होते. तर फर्स्ट हे विधान बरोबर आहे. सेकंड, ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. तर सेकंड ऑप्शन बरोबर आहे. थर्ड, ते भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक होते. तर मित्रांनो, ते भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक नव्हते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. आपल्याला काय खरे नाही हेच विचारलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे. तर फर्स्ट आहे आदिवासी भागातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये चौरस आहार पुरवण्याबाबत. सेकंड, आदिवासी भागातील माध्यमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चौरस आहार पुरवण्याबाबत. थर्ड, आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत. आणि फोर्थ आहे अंगणवाडी सेविकांना चौरस आहार पुरवण्याबाबत. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित होते. तर ती योजना आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. लेखक दिले आहे आणि पुस्तके दिले आहे. काय आहे शशी थरूर, रघुराम राजन, सोमिनी सेनगुप्ता, विवेक शानभाग आणि इकडे पुस्तके दिली आहे. तर शशी थरूर यांची जोडी कशाला लागेल. तर इरा ऑफ डार्कनेस. अची जोडी फोर्थला लागेल. रघुराम राजन यांचं आय डू व्हॉट आय डू. तर रघुराम राजन यांचं थर्डला लागेल जोडी. सोमिनी सेनगुप्ता यांची द एंड ऑफ कर्मा आणि विवेक शानभाग यांचं घाचर घोचर. तर योग्य आन्सर कोणतं असेल मग. शशी थरूर यांचं ऑप्शन फोर्थ, रघुराम राजन यांचं थर्ड, सोमिनी सेनगुप्ता यांचं सेकंड आणि विवेक शानभाग यांचं फर्स्ट. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2017 साहित्याचे नोबेल पारितोषिक काझुओ इशिगुरा यांना मिळाले आहे. तर पुढीलपैकी कोणती साहित्यकृती त्यांची नाही. काय दिलं आहे. द रिमेन्स ऑफ द डे. ब द ए पेल हू ऑफ हिल्स. क अँड आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ड. ड नॉर्वेजियन वूड. ई काप्पा ऑन द शोअर. तर पर्याय उत्तरे आहे अ ब क ड ई सेकंड, ब क ड थर्ड, ब क ई अँड फोर्थ, ड आणि ई.
तर मित्रांनो 2017 साहित्याचे नोबेल पारितोषिक काझुओ इशिगुरा यांना मिळाले आहे. तर त्यांची साहित्यकृती यापैकी कोणती नाही असे विचारलेले आहे. तर नॉर्वेजियन वूड आणि काप्फा ऑन द शोअर, तर हे त्यांचे साहित्य नाही आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे, ड आणि ई. नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य विधान ओळखा. अ आहे प्रथम जागतिक सायबर स्पेस परिषद लंडन येथे 2011 मध्ये आयोजित केली गेली. ब चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 मध्ये आयोजित केली गेली. क पाचवी जागतिक सायबर स्पेस परिषद दिल्ली येथे 2017 मध्ये आयोजित केली गेली. तर पर्याय उत्तरे आहे अ, ब, क आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो यापैकी अयोग्य विधान कोणते आहे, तर चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 मध्ये आयोजित केली गेली हे विधान चुकीचे आहे. तर ऑप्शन सेकंड हे योग्य आन्सर आहे, ब. नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य विधान निवडा. अ आहे प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो. ब जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017ची संकल्पना कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ही होती. क प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. ड 2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना नैराश्य अशी होती. तर मित्रांनो अयोग्य विधान कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर 10 ऑक्टोबर हे जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो. तर हे विधान बरोबर आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017ची संकल्पना काय होती, तर कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ही होती आणि प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. आणि 2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना काय होती, तर नैराश्य अशी होती. तर वरीलपैकी कोणतेही नाही, हे 4th ऑप्शन हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय शासनाने 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2017 हा 21 दिवसांचा कालखंड काय म्हणून साजरा केला. तर ऑप्शन आहे पर्यटन पर्व, स्वच्छता पंधरवडा, तिसरं राष्ट्रीय एकात्मता पर्व, फोर्थ आहे मानसिक आरोग्य जागृती अभियान. तर मित्रांनो भारतीय शासनाने 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2017 हा 21 दिवसांचा कालखंड पर्यटन पर्व म्हणून साजरा केला होता. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारत शासनाचा भारत नेट हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन आहे भारतातील ग्रामीण आणि सुदूर भागांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवणे. सेकंड भारतातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे. थर्ड भारतातील सर्व रेल्वे स्टेशनांवर ब्रॉडबँड सेवा पुरवणे. फोर्थ आहे भारतातील सर्व सरकारी रुग्णालयांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे. तर मित्रांनो भारत शासनाचा भारत नेट हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम कशाशी संबंधित होता, तर तो भारतातील ग्रामीण आणि सुदूर भागांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवणे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाची सुमतीबाई सुरळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन आहे अनुदान पात्र झालेल्या म्हणजेच पात्र महिला स्वयंसहायता समूहांना व्याज अनुदान देण्याबाबत. सेकंड महिला उद्योजकांना जमीन खरेदीसाठी कर्ज पुरवठा. थर्ड मुंबई आणि नागपूरमधील महिला उद्योजकांना करमाफी. फोर्थ आहे महाराष्ट्रातील स्वयंसहायता समूहांना 4% दराने कर्ज पुरवठा करणे. तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाची सुमतीबाई सुरळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे, तर ती अनुदान पात्र झालेल्या म्हणजेच पात्र महिला स्वयंसहायता समूहांना व्याज अनुदान देण्याबाबत. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे.